इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे। धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो। आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे। धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो। तुका मने पावटणी तुका मने पावटणी करू स्वर्गाची निशाणी। धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां। तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन। दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुका। दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्पुर दिक्प्रदेशं विदीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सरोवेश्रितं चुम्बितं पुण्यस्थानं। सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजयोगिराजं। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं। मुख्यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम्। अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता। राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो। तुमच्या लागले निज चरणा तुमच्या लागले निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा देवा आता यावरी न करवा अवीर। तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी
तुमच्या लागलो निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता इह लोकीचा हा देह इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे एकनिष्ठ भक्त संत हृदय सम्राट वैराग्य शिरोमणी जगद्वंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा हा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आज चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला असून संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्या नरदेहाचं दुर्लभत्व या ठिकाणी विशेषत्वाने प्रतिपादन करतात. विठाला 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 विठाला. अभंगावरती काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत ते निमित्त आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, पण तरी सुद्धा वक्त्याचं एक आद्य कर्तव्य असतं म्हणून 2 शब्द परिहार देणं माझ्यासाठी कर्मबद्ध आहेत. गेल्या वर्षभरापूर्वी बावचे पाटील या कुटुंबातून एक आधारस्तंभ या परिवाराचं एक जुनं खोड वैकुंठवासी विनोनाथ दादा घनश्याम पाटील बावचे दादांना जाऊन 1 वर्ष आज पूर्ण झालेले आहेत, म्हणजे वर्षश्राद्ध होऊन गेलेले आहेत. आज त्यांचं पुण्यस्मरण आहे. त्यांच्या निमित्ताने हा नैमित्तिक कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. शिवकाकुल जो परिवार आहेत त्यांचे चिरंजीव आहेत श्री कारभारी वीरनाथ पाटील बावचे, श्री कैलास वीरनाथ पाटील बावचे, श्री बाबूराव वीरनाथ पाटील बावचे, श्री ज्ञानेश्वर वीरनाथ पाटील बावचे आणि 2 कन्या आहेत, 2 मुली आहेत. त्या सौभाग्यवती भीमाबाई लक्ष्मण पाटील थोट आणि सौभाग्यवती हिराबाई दगू पाटील शिंदे अशा 2 मुली आहेत. समस्त बावचे पाटील परिवार या बावचे पाटील परिवारातून एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरपून गेलं. त्या निमित्ताने ही कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहेत. कार्यक्रमाकरता उपस्थित सर्व पंचक्रोशीतून असलेले सर्व भाविक भक्त मंडळी तथा गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. बावचे पाटील परिवारावरती प्रेम करणारे संपूर्ण इष्ट आप्तिष्ट सगळे सोयरे नातेवाईक मंडळी, आपण या कुटुंबामध्ये दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी इथपर्यंत आलात म्हणून बावचे पाटील कुटुंबाच्या वतीने मी आपल्या सर्वांचे ऋणनिर्देश या ठिकाणी व्यक्त करतो. कार्यक्रमाकरता उपस्थित पंचक्रोशीतून असलेले संपूर्ण भजनी मंडळी तथा गुणीजन महाराज मंडळी, त्यापैकी त्यामधील आपले बागाचं भूषण असलेले आमचे श्रावणजी महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सद्गुरू महंत रामगिरीजी महाराजांची ज्यांच्यावरती विशेष अशी कृपा आहे ते महाराजांचे गायनाचार्य गोरखजी महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण गणेशजी महाराज शास्त्री तेही या ठिकाणी उपस्थित आहेत.
परिसरातून पंचक्रोशीतून असलेले सर्व भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि मृदंगाची साथ करत आहेत ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू तालसम्राट अमोलजी महाराज कोटमे गुरुजी या ठिकाणी मृदंगावरती साथ करण्याकरता उपस्थित आहेत. तुमचा आमचा आवाज, माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवणारे आमचे सोमनाथ भाऊ तुपे असतील, त्यांची उत्कृष्ट अशी साऊंड व्यवस्था या ठिकाणी आहेत. परिसराला लागलेले हे चांगलं गोंडस फळ आहे की सिस्टीमच्या बाबतीत फार मोठी दुर्धर अवस्था होत होती, पण सोमनाथ भाऊंनी ती उणीव भरून काढली, म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो. आपला हा कार्यक्रम आजच्या दिवशी स्थित नाही म्हणून तो आपल्याला सदैव ज्या ज्या वेळेस दादांची आठवण होईल त्या त्या वेळेस यूट्यूबवरती आपल्याला पाहायला मिळेल. याकरता सरला विटचे जे चॅनल आहे ते मातोश्री चॅनल, ते आमचे परममित्र दत्ताजी महाराज तिपाली गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. फक्त बसताना फ्रेश बसा म्हणजे कॅमेऱ्यामध्ये चांगले फोटो येतील. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. या परिवाराचा आधारवड दादा या परिवारातून निघून गेले. आपण सर्वजण चिंतन करत असतो, माझ्या मुखातून तुम्ही सदैव ऐकत असता. ज्ञानोबरांची गोड अशी भाषा आहे. थोडस विको जर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सूर्य उदयाला आला त्याचा अस्त निश्चित ठरलेला आहे बरं का. ज्यात सूर्याचा उदय होतो त्याचा अस्त होतो, आणि ज्या अस्त झालेल्या सूर्याचा त्याचा परत काय होतो, उदय होतो. म्हणून उगवलेला सूर्य ज्या वेळेस मावळतो त्यावेळेस माणसाला त्याचं दुःख होत नाही, कारण त्याची नित्य प्रक्रिया आहे. मावळल्याच्या नंतर तो परत उगवणारच आहे, आणि उगवणाऱ्याच्या नंतर तो परत मावळणारच आहे. याच्यात दुःख मानण्याचं काही कारण नाही, दुःख होत नाही. पण एकदा की व्यक्ती आमच्या दृष्टीच्या आड गेली, दृष्टीच्या पडद्या आड गेली, ती परत कधीच आमच्या दृष्टीच पडत नाही. हे निसर्गाचं फार मोठं दुर्दैव आहे. एकदा की परत व्यक्ती दादा गेले. मला सांगा तुम्ही किती यज्ञ केले म्हणून दादा परत येतील? किती यज्ञ होम हवन केले म्हणजे दादा परत येतील? नाही नाही. एकदा की व्यक्ती नजरे आड गेली पर ती व्यक्ती कधीच आमच्या दृष्टी पडत नाही. हे निसर्गाचं फार मोठं दुर्दैव आहे. ना तरी उदस्त पैसे हे अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. अरे एकदा की सूर्य मावळल्याच्या नंतर त्याला परत असते, म्हणून त्याला दुःख मानण्याचं काय कारण नाही. तसं एकदा की जीव जन्माला आला त्याचा मृत्यू हा निश्चित ठरलेला आहे. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. या मानवी जीवनामध्ये एक विशेष असं महत्व आहे देवा. ऐका, प्रत्येकाची काही ना कशात तरी शोभा सांगितली गेलेली आहेत, पण मानवी जीवनाचं निर्देशन करत असताना, मानवी जीवनाचं ऑब्झर्वेशन करत असताना मानवी जीवन शोभून दिसतं ते त्याच्या गुणाने. लक्षात घ्या. मला थोडासा वेळ चिंतन करायचं, आपण थोडंसं लक्ष देऊन ऐका फक्त. मानवी जीवनाची जी शोभा आहे ती त्याच्या गुणाने. नारी लज्जयः साधुच्च क्षमयः सरक कमलेन नृप विमलेन धेनु शृंगेन कमलेन भृंगेन नरो गुणेन शोभतेची भूमी. स्त्रीची शोभा ही जेवढी ती लाजून तिच्या जीवनामध्ये राहील तेवढं तिचं सौंदर्य शोभून दिसतं. लज्जा ही स्त्रीचा फार मोठा दागिना आहे महाराज. म्हणून अलीकडे आज अंग प्रदर्शन करण्यापेक्षा माणूस जेवढं झाकून राहील तेवढी त्याची शोभा दिसून येते. स्त्रीची शोभा तिच्या लज्जेमध्ये, साधूची शोभा ती त्याच्या ऐश्वर्याने शोभून दिसत नाही, ती त्यांच्या सत्तेने शोभून दिसत नाही. त्यांच्या अंतकरण ज्यावेळेस दुसऱ्याविषयी कळवळतं आणि त्यांच्या अंतकरणामध्ये ज्या दिवशी क्षमा दया ज्यावेळेस निर्माण होते, त्यांच्या दयेने त्यांची शोभा वाढत असते. बोलू की एक शब्द, कुत्र्याला कधी गाडीची गती सहन होत नाही देवा.
भाऊबंदाला आपली झालेली प्रगती कधी सहन नाही होत देवा, आणि जीवाची अधोगती कधी संतांना सहन होत नाही देवा. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. साधूचं अंतकरण नेहमी क्षमा असतं. त्यांच्या अंतकरणामध्ये क्षमेने दयेने त्यांचं अंतकरण भरलेलं आहे. नाथ महाराजांच्या अंगावरती यवन थुंकला बर का. प्रसाद देवुनी मुक्त केला, प्रसाद देवुनी मुक्त केला, प्रसाद देवुनी मुक्त केला. यवन महाराजांनी त्याचा राग मानला नाही. साधूची अंतकरणाची वृत्ती क्षमस्व असते. जेवढ्या जेवढ्या वेळेस यवन अंगावरती थुंकला तेवढ्या वेळेस गंगेचं नाना स्नान घडलं. आणि ज्या वेळेस आता त्याला कळून गेलं की आपल्याकडून नाथ महाराजांना राग येणं शक्य नाही, नाथ महाराजांच्या चरणावरती आला. नाथ महाराजांनी त्याच्या मस्तकावरती हात ठेवला. हात ठेविला मस्तकी मस्तकी, हात ठेविला मस्तकी मस्तकी, हात ठेविला मस्तकी मस्तकी, हात ठेविला मस्तकी. दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी, तुका म्हणे सांगो किती तोची भगवंताची मूर्ती. साधूचं अंतकरण दयेनं भरलेलं आहे. म्हणून साधूची क्षोभा त्याची क्षमा याचनेमध्ये करण्यामध्ये आहेत. सरोवराची शोभा एकटा सरोवर असून शोभत नाही मामा. त्या सरोवरामध्ये सरक कमल येणं, त्याच्यामध्ये कमळाचं फूल जर असेल तर त्या सरोवराची शोभा आहे. रूप विमल येणं, राजाची शोभा जास्त अवघड बोलत नाही. राजाची शोभा आहे सर्वसामान्य जीवाची अपेक्षा पूर्ण करणं, सर्वसामान्य माणसाची अडचण दूर करणं, ही राजाची शोभा आहे. धेनू शृंगेनं, आजकाल माणूस मुक्त व्हायला लागला, याच्यात नवल नाही. आता गायींसाठी सुद्धा मुक्त गोठे व्हायला लागला. माणूस मुक्त होतो, यात नवल नाही. आता माणूस जनावरांना सुद्धा मुक्त करतोय. पण महाराज सांगतात की जनावराची शोभा आहे, धेनूची शोभा आहे, गायीची शोभा आहे, ती तिच्या डौलदार शिंगाने ती शोभून दिसते. हा, तिला शिंग नाही म्हणून ती शोभून दिसत, मला असं म्हणायचं नाही. पण ज्यावेळेस तिच्या डोक्यावरती ज्यावेळेस शिंग दिसतं त्यावेळेस तिचं जीवन शोभून दिसतं. म्हणून धेनू शृंगेन. अजून कमलेन भृंगेन, कमळाची शोभा आहे बरं का नारायण मामा. कमळाची शोभा आहे त्याच्या अवतीभोवती भुंगे असणं,
आणि फार आनंदाची गोष्ट आहे, कमळाभोवती फार भोंगे आहेत. विठाल विठाल विठाला 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 विठाला. कमळाची शोभा आहे, त्याच्या अवतीभोवती भुंगे असणं. मला नाही माहित कोणाला कळलं असेल काय असेल, कार्यक्रम झाल्यावर जेवून जा. कमळाच्या अवतीभोवती भुंगे असणं फार गरजेचं आहे अमोल महाराज सध्याच्या काळामध्ये. म्हणून कमल खिलेगा तो देश खिलेगा. कमळाची शोभा आहे, त्याच्या अवतीभोवती भुंगे असणं म्हणजे त्याचा मकरंद सेवन करणं. माणसाची शोभा आहे, नरो गुणेन शोभतेची भुवी. माणूस जो आवडतो तो त्याच्या गुणाने आवडतो. समाज ज्यावेळेस त्याला ऍक्सेप्ट करतो त्यावेळेस तो त्याच्या अवगुणाने ऍक्सेप्ट करत नाही, त्याच्या गुणाने तो ऍक्सेप्ट करतो. वा वा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा तुका म्हणे साठी तुका म्हणे साठी गुणा. वा वा वाटे जना तुका म्हणे तुका म्हणे साठी गुणा तुका म्हणे साठी गुणा. वा वा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा तुका म्हणे साठी गुणा तुका म्हणे साठी. हे भावा हे जाना तुका म्हणे साठी गुणा तुका म्हणे साठी गुणा तुका म्हणे साठी गुणा गुणा. माणसाचं जीवन गुणग्राह्य असावं. समाज आम्हाला स्वीकारतो ते आमच्या गुणाने स्वीकारतो. कारण सर्व ठिकाणी माणसाची शोभा वाढते ती त्याच्या गुणाने वाढते. गुण सर्वत्र पूज्यन्ते. तुम्ही कुठेही जा, गुणवानाला फार किंमत आहे, अवगुणाला नाना किंमत नाही. तुकोबाराय सांगतात की अवगुण जर माणसाचे ठिकाण जर असेल तर त्याच्या जीवनामध्ये नित्य फजितीत असते. अवगुणाचे हाती आहे अवघीचा फजिती. हे आहे अवघीचा फजिती. आहे अवघीचा फजिती. हे अवगुणाचे हाती दुःख उधळणं फजिती. दुःख उधळणं फजिती. दुःख उधळणं फजिती. सांगतात की अवगुणांच्या जीवनामध्ये सदैव अखंड फजितीच असते. 99 माणसाकडे गुण चांगले तो का दादा, पण एक जर अवगुण जर माणसाकडे जर असेल तर त्या 99 गुणावरती पाणी फेरून जातं. काय माझ्याकडे एक मुलगा आला बरं का, सत्य घटना आहे. तो म्हणाला महाराज कार्यक्रम संपला आणि संपल्याच्या नंतर गाडीमध्ये बसून मी जायला निघालो. त्यावेळेस त्याची माझी भेट झाली. मी नाव सांगत नाही फक्त. तो म्हणाले महाराज मी सुशिक्षित बेकार आहे. आज बेकारच सुशिक्षित आहे. सुशिक्षित बेकार आहे म्हणे, मला नोकरीची फार गरज आहे, मला कुठंतरी काम द्या म्हणे. म्हणलं बाबा आता चांगले चांगले एक शिक्षण झालेले त्यांना नोकरी नाही, फार अट्टहास करावा लागतो त्या गोष्टीसाठी, फार प्रयत्नशील असावं लागतं. नोकरी आजच्या घडीमध्ये सहजासहजी भेटणं शक्य नाहीये. म्हणजे महाराज मी नोकरीची अपेक्षा सोडून दिली, तुमच्याकडे काही काम जर असेल तर मला सांगा. भाऊ ऐक ना, तुमच्याकडे काम जर काही जर असेल तर मला सांगा तुम्ही. म्हणलं काही नाही, म्हणलं मी शेतकरी माणूस आहे बरं का, मला फक्त सुख फक्त स्टेजवरच वाटतं. घरी जे गेल्याच्या नंतर माझी काय फजिती होती माझ्या मला माहिती. म्हणे महाराज मी तुम्हाला शेतीमध्ये मदत करू लागेल. म्हणलं अरे वा, तुला काय काय येतं नेमकं मला कळू दे तरी. म्हणे महाराज तुम्ही जर कार्यक्रमाला जर गेले तर मी शेतीमध्ये मी ट्रॅक्टर चालवू शकतो, मी शेतीमध्ये पाणी भरू शकतो, मी तुम्हाला शेतीमध्ये मदत करू शकतो म्हणे. म्हणलं बाबा तुला काय काय येतं मला सांग बरं. ते म्हणे महाराज तुम्हाला जर कुठं जर कार्यक्रम जर असेल तर गाडी चालवण्यासाठी जर कोणी जर ड्रायव्हर नसेल तर मी ड्रायव्हर सुद्धा करू शकतो. म्हणलं बरं अजून काय येतं. म्हणजे नाही महाराज जर तुम्ही जर ड्रायव्हर जर नसताना मी जर आलो जर कोणी जर वाजवणं जर नसले तर मी मृदंगाची सुद्धा सेवा करू शकतो म्हणे. म्हणलं बाबा आयोजन करणारी मंडळी एक वादक
2 गायक त्यांची नियुक्ती असते. पण तो म्हणाला महाराज कधी कधी वाजवणारे असतात पण गायन करणारे नसतात. 2 जर असले कधी कधी एकाची तब्येत खराब होती, कधी कधी अडचणी येतात. मग अशा वेळेस ज्या वेळेस कोणी जर गाय जर कमी जर पडेल असेल तर मी ते गायनाची सुद्धा साथ करू शकतो. बावचे पाटील तुम्ही ऐकताय ना, मला आणखीन उत्कंठा लागली. मला नेमकं याला येतं काहीतरी. म्हणजे महाराज कोणी जर गायन करण्यासाठी जर नसेल तर मी गायन सुद्धा साथ तुम्हाला करू शकतो. मग तुला अजून काय येतं? म्हणे काही नाही म्हणे महाराज, कधी कधी कमी जास्त खाल्ल्या गेल्याच्या नंतर थोडी तब्येत डाऊन अधिक होत असते. कधी जर तुम्ही जर आजारी जर पडले तर मी तुमच्या जागेवरती कीर्तन सुद्धा करू शकतो. मला आणखीन उत्कंठा लागली. म्हणलं बाबा एवढे गुण आणि एवढी गुणी व्यक्ती भेटणं फार अशक्य आहे अमोल महाराज. शेतीमध्ये काम करू लागतो म्हणे, गाडीमध्ये ड्रायव्हरचं काम करू शकतो म्हणे, मृदंगाची सुद्धा साथ करू शकतो म्हणे, जर मृदंग वादक जर असेल तर गायनाची साथ करू शकतो म्हणे, नाही गायनाची साथ तर कीर्तनाची साथ करू शकतो म्हणे. म्हणलं बाबा तुला अजून येतं तरी काय? बरं का म्हणे काही नाही म्हणे महाराज मला खोटं बोलण्याची थोडी सवय. मुद्दा तुमच्या लक्षात आला का? 99 गुण चांगले, 1 गुण म्हणून अवगुणांच्या हाती आहे अवघीच फजिती किंवा उदंड फजिती. विठाला 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 मानवी जीवन जे शोभून दिसतं महाराज ऐका, मानवी जीवन जे शोभून दिसतं ते त्याच्या गुणांनी शोभून दिसतं. अवगुणांच्या जीवनामध्ये सदैव फजिती असते. मनुष्य सदैव गुणग्राह्य असला गेला पाहिजेत, गुणातीत असला पाहिजेत, तर त्याचं जीवन त्याची शोभा ते शोभून दिसतं. पण ही जेवढी शोभा आहे ना ही फक्त या नरदेहामध्ये शोभून दिसते. मी तुमच्या समोर 4 विकल्प ठेवतो. काहींना देह मिळत नाही त्याचं महत्वही कळत नाही. ना काहींना देह मिळतो पण त्याचं महत्व कळत नाही. काहींना देह मिळत नाही पण त्याचं महत्व कळतं. पण काहींना देह मिळतोही आणि त्याचं महत्वही कळतं. विठाला 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 ज्ञानोबरांची भाषा आहे. ज्ञानोबराय सांगतात की काहींना देह मिळतही नाही आणि त्याचं महत्वही कळत नाही. सरळ साधी सोपी भाषा, ते पुय पुंकीचे किडे काय किळसे घेते. त्यांना देह मिळावा यात अपेक्षा नाही. ते रक्त रुधिरामध्ये नालीमध्ये असलेले पडून त्यांचं जीवन व्यतीत करतायत. त्यांना त्यांच्याबद्दलची अपेक्षा नाही म्हणून त्यांना ते देह मिळावा याचीही अपेक्षा नाही. ते त्यांच्या जीवनामध्ये आनंद आहे. काहींना देह मिळतो पण त्याचं महत्व कळत नाही. या वर्गामध्ये बसतो ते आपण सर्व जीव वर्ग. ज्या अर्थी आम्हाला वस्तू मिळालेली आहे पण ज्या अर्थी वस्तू मिळून जर आम्हाला जर त्याचं महत्व जर कळत जर नसेल मग ती वस्तू मिळाली का आम्हाला कळाली? चला ज्ञानोबरांची गोड भाषा बरं का. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की आम्हाला आमच्या जीवनामध्ये अमृत प्राप्त आहे बाबा. ते जर अमृत जर आम्ही जर गिळंकृत जर केलं, आमच्या मुखामध्ये जर गेलं तर आम्ही जीवनमुक्त या पदापर्यंत जाऊ शकतो बरं का. पण जर अमृत आमच्या तोंडामध्ये प्राप्त आहे, आम्हाला फक्त मुखामध्ये, ज्ञानोबरांची भाषा आहे सूक्ष्म, आम्हाला आमच्या जीवनामध्ये अमृत प्राप्त आहे, आम्ही जर त्याला गिळलं तर आम्ही जन्म मृत्यूतीत होऊ शकतो. पण मला ज्ञानोबराचं चिंतन आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मुखामध्ये अमृत प्राप्त असताना समोर मृगजळाकडे पाहून जर अमृत थुंकण्याची इच्छा जर त्याला जर होत जर असेल तर ज्ञानोबराय सांगतात त्याला अमृत मिळाला की कळालं? ना फक्त मिळालं. कारण का? थुंकली जाणारी वस्तू नसून ती थुंकली जात असते म्हणून. विठाला 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 विठाला. ज्ञानेश्वर महाराज सांगतात बहु मृगजळ देखून डोळा अमृताचा थुंकीचे गिरती गळाला. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की अरे तोंडामध्ये असलेलं अमृत प्राप्त आहे. प्राप्त असणारं अमृत जर आम्ही जर गिळंकृत जर केलं तर आम्ही जीवन मुक्त होऊ शकतो. पण अशा वेळेस जर आम्हाला जर मृगजळाकडे पाहून जर अमृत थुंकण्याची इच्छा जर होत जर असेल
तर श्रीहरी भाऊ आम्हाला फक्त अमृत मिळालं पण त्याचं महत्त्व कळालं नाही. कारण का एका बाजूला आपण अमृताची महती ठेवू आणि एका बाजूला मृगजळाची महती ठेवू. श्रवणभाऊ तुम्ही ऐकताय ना? विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. एका बाजूला अमृताची महती आहे आणि एका बाजूला मृगजळाची महती आहे. तुमच्या समोर अमृताच्या अगोदर मृगजळाची महती ठेवतो. हरणाला एवढी तहान लागली सैरावैरा हरण धावू लागलं पाण्यासाठी. धावणारा पाण्यासाठी हरिण ज्यावेळेस ते रोडवरती आलं आणि रोडवरती आल्याच्या नंतर त्याला लांब पाण्यासारखं दिसलं पण ते पाणी नव्हतं. त्याला शास्त्रामध्ये मृगजळ त्याला असं म्हणतात. हरण लांब आहे, हरिण लांब आहे, त्याला अपेक्षा पाण्याची आहे आणि दूरवर असलेलं पाणी त्याला दिसलं पण ते खरं पाणी नाही, ते काय आहे? मृगजळ आहे. मग मला सांगा तुम्ही पाण्याच्या आकांताने पळत सुटणार त्याच्या पाठीमागे हरण ते किती जन्म त्याच्या पाठीमागे लागलं म्हणून त्याला ते पाणी भेटणं नाही. अरे असे कितीही जरी जन्म जरी त्याच्या पाठीमागे लागला तरी मृगजळाच्या पाण्यावरती त्याची तहान भागू शकत नाही. याच्या पुढे ज्ञानोबा सांगतात की वाचुनी मृगजळाची तळी ती दुर्नी निठी न्याळी वाचुनी तये पाणी साळी केळी लावी जगली. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की नाना आपण वैजापूरच्या धरणातून पाईपलाईन आणतो त्याच्यात पाणी आहे म्हणून, पण असं तुम्ही धरणामध्ये तुम्ही एखाद्या वेळेस धरणामध्ये जाण तिथं मृगजळाचं पाणी त्याच्यावरती शेतकऱ्यांनी पाईपलाईन केली आणि शेतकऱ्यांनी पाईपलाईन केल्याच्या नंतर त्याच्यावरती चिक्कू मोसंबी संत्र्याची बाग लावली आणि माणूस कोट्याधीश झाला. हे खरं की खोटं? अरे मृगजळच खोट आहे. अरे त्या मृगजळाच्या कितीही जरी पाठीमागे जर लागला तरी मृगजळ कधी पाणी म्हणून आम्हाला भेटू शकत नाही. खरं मानून मृगजळ त्याच्या हरिण त्याच्या पाठीमागे लागतं पण त्याला पाणी भेटत नाही. असे आमचे कित्येक जन्म गेले. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, नाही गेला, एका मुक्ती नाही गेला, माझे सोयीत नेनती कोणी, माझे सोयीत नेनती कोणी, माझे सोयीत नेनती जीव जरी किती मृगजळ रूपी संसाराच्या पाठीमागे लागला, सुखाच्या अपेक्षेने जर त्याच्या पाठीमागे जर लागला तर जीवाला सुख कधी प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून तुकोबारांची भाषा सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. अरे हरिण जर कितीही जरी त्याच्या पाठीमागे लागलं त्याला पाणी भेटू शकत नाही असं असणारं मृगजळ. आणि दुसऱ्या बाजूला जर अमृताची महती अशी आहे, दैववशामध्ये कधीतरी प्राप्त होणारं अमृत आणि ते जर प्राप्त आम्हाला जर झालं
आणि अशा वेळेस जर प्राप्त असणारं मुखामध्ये असताना सुद्धा जर आम्हाला जर मृगजळाकडे पाहून जर आम्हाला जर अमृत थुंकण्याची इच्छा जर होत असेल, बघा अमृत या शब्दाचा अर्थ आहे, अमृत या शब्दाचा अर्थ आहे ते घेतला असता व्यक्ती मृत कधी होत नाही, त्याचं नाव अमृत. विठाला विठाला विठला 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 जे घेतला असता ती व्यक्ती कधी मृत पावत नाही, त्याचं नाव आहे अमृत. पण अशा वेळेस जर अमृत मुखामध्ये प्राप्त असताना नाना जर त्याला जर मृगजाकडे पाहून जर थुंकण्याची इच्छा जर होत जर असेल, मला सांगा श्री हरिभाऊ, त्याला अमृत मिळालं की कळालं? फक्त मिळालं, कळालं. ज्ञानोबरांची याच्या पुढे फार गोड भाषा आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की एक धनगर बाबा शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी रानावनात जायला लागल्याच्या नंतर जेवढे ज्या वेळेस आता शेतकऱ्यांकडे जेवढे अवेलेबल शेतामध्ये असतात त्यावेळेस सहकार्य धनगर बाबांना होत असते. पण आता ज्यावेळेस शेतामध्ये काहीच नाही म्हणून अशा वेळेस आपले जनावर उपाशी राहू नये म्हणून डोंगर दऱ्यामध्ये काहीतरी भेटेल या अपेक्षेने तो मेंढ्या घेऊन त्या ठिकाणी चालत असताना या आबा विठाला विठाला विठला 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 धनगर बाबा जंगलामध्ये गेला, डोंगर थड्याला गेला आणि चालता चालता त्याला एक गारगुटी चमकणारी वस्तू त्याला दिसली. बरं का गाडीपट्टीन चमकणारी वस्तू दिसली, त्याने ती उचलली आणि काहीतरी विशेष वस्तू आहे म्हणून त्याने त्या वस्तूला छिद्र पाडलं आणि त्या शिळीच्या गळ्यात बांधलं. पण त्या गोष्टीचं महत्व त्याला माहित नाही. चालता चालता काही दिवस गेले आणि एक व्यक्ती त्या रस्त्याने चालता चालता पारखी व्यक्ती होती आणि तिचं लक्ष त्या वस्तूकडे गेलं आणि वस्तूकडे गेल्याच्या नंतर चमकणारी वस्तू त्याच्यामध्ये काहीतरी विशेष आहेत. अशा वेळेस त्या धनगर बाबांना काही माहीत नसावं या वस्तूचं काय महत्व असेल, पण त्याने ते छिद्र पाडून शिळीच्या गळ्यात ज्या अर्थी बांधलं त्या अर्थी याचं महत्व त्याला कळालेलं नसावं. अशा वेळेस तो पारखी व्यक्ती त्या धनगर बाबाजवळती गेला आणि गेल्याच्या नंतर त्याने विचारलं की म्हणे का हो, फार दूरवरून येणं केलं तुम्ही? फार दूरवरून येणं केलं म्हणल्याच्या नंतर गाव विचारलं, तालुका विचारला, वस्ती विचारली, जिल्हा विचारला, संपूर्ण विचारलं. बोलण्याची एक पद्धत असते. म्हणे तुम्ही जेवढे किती शेळ्या आहे, किती मेंढ्या आहे, मग तू एवढी चमकणारी वस्तू तुम्हाला भेटली कुठून? खूप चमकते बाबा, खूप चांगली दिसते लांबून पोलीस पाटील, खूप चांगली वस्तू आहे, मला तेवढी देता का म्हणे. धनगर बाबा म्हणे असं कसं देईन? ज्या अर्थी कोणीतरी तिची मागणी केली त्या अर्थी काहीतरी विशेष महत्व असेल ना. ज्या अर्थी मागितली त्याच्या आधी काहीतरी विशेष महत्व असेल म्हणून मी तो म्हणे मी असं कशी देईल म्हणे. मग याचा काहीतरी मोबदला घेतल्याशिवाय मी ती वस्तू देणार नाही. बर का, मोबदला घेतल्याशिवाय ती वस्तू देणार नाही म्हणे. काही नाही, त्याच बरोबरीची त्याच तोडीची चमकणारी वस्तू पारखी व्यक्तीने त्या धनगर बाबाला ती दिली आणि ती चमकणारी जी वस्तू होती ती त्यांच्या गळ्यातून शिळीच्या गळ्यातून काढून घेतली. तोडीला परिसू बांधलेला गळा. ज्ञानोबरांची भाषा शुक्ती का लाभे. शुक्ती या शब्दाचा अर्थ होतो शिंपलं. अरे परीस सुद्धा ही चमकणारी वस्तू आहे आणि शिंपला सुद्धा चमकणारी वस्तू आहे, पण त्याला परिसाचं महत्व माहित नाही. ना परिसाचं महत्व त्याला माहित नाही. त्याला तो धनगर बाबाने त्या शेळीच्या गळ्यातून परीस चमकणारी वस्तू त्याला काढून दिली आणि त्या पारखी व्यक्तीकडून शिंपलं चमकणारी वस्तू घेऊन शेळीच्या गळ्यात बांधली. मग मला सांगा तुम्ही आता परीस या परीस या जी वस्तू आहे तिचं मत एका बाजूला ठेवू आणि शिंपलं आहे त्याची मत एका बाजूला ठेवू. परिसाची व्हॅल्यू होऊ शकत नाही, परिसाची व्हॅल्यू होऊ शकत नाही आणि शिंपल्याची व्हॅल्यू होऊ शकत नाही. अर्थ समजून घ्या. परिसाची व्हॅल्यू होऊ शकत नाही कारण जर ते लोखंडाला जर लावलं तर लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. तुम्ही त्या परिसाचे तुकडे 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 करा आणि थोडासा तुकडा घ्या आणि भल्या मोठ्या लोखंडाला लावा, गाडी पाटील त्याचं सोनच होतं. पण अशी असणारी परिसाची वस्तू
धनगर बाबाला मिळून सुद्धा तिचं महत्व कळलं नाही. ज्ञानोबारांची भाषा आहे, तोडीला परिसू बांधीला गळा शुक्ती का लाभे. शुक्ती या शब्दाचा अर्थ होतो शिंपलं. चमकणाऱ्या दोन्ही वस्तू आहे, चमकणाऱ्या दोन्ही वस्तू, तरी सुद्धा तिचं महत्व कळत नाही. मग मला सांगा, त्याला परीस मिळाला की कळालं? मिळाला, फक्त त्याचं महत्व कळालं नाही. मला याच्यामध्ये जास्त खोल जायचं नाही. आता वेदांताची भाषा बोलतो, वस्तूचं वस्तुगत असण्यापेक्षा वस्तूचं ज्ञानगत प्रत्यक्ष असणं हे फार महत्वाचं आहे. विठाला 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 एक वर्ग असा आहे गाडी पाटील, एक वर्ग असा आहे, त्यांना मानवी देह मिळाला खरा, पण त्याचं महत्व त्यांना कळलं नाही. काहींना देह मिळाला, त्याचं महत्वही कळालं. कारण का, त्यांचं जीवन संपूर्ण चिंतनामध्ये गेल्याच्या नंतर तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू फोल नामे विन, अनंत जन्मीचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या. जी भाषा संत महापुरुषांचे, ज्या अर्थी ही भाषा जे वापरतात त्या अर्थी त्यांना त्याचं महत्व कळलेलं आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, त्यांची सरली राजार, 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 त्यांची सरली राजार झाला सफल व्यापार झाला, सफल व्यापार, त्यांची सरली राजार, त्यांची सरली राजार, त्यांची सरली राजार, त्यांची सरली राजार, त्यांची सरली झाला सफळ व्यापार. त्यांना त्यांच्या जीवनाचं देहाचं महत्व कळालं, म्हणून त्यांना देह मिळालाही आणि त्यांचं महत्व त्यांना कळालं नाही. पण एक वर्ग असा आहे, ज्या नरदेहाचं महत्व त्यांना मिळत नाही पण त्याचं महत्व कळतं. असं कोण आहे? त्याचं उत्तर स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, 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 स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. देवा इच्छिता ती
महत्व, नरदेहाचं महत्व आहे, पण तो त्यांना मिळालेलं नाही. असा कोणता वर्ग असेल तर तो इहलोकीचा हा देह. देव इच्छिता ती पाहे, न भेटणारा न मिळणारा दुर्लभ असा मनुष्य देह त्यांची अपेक्षा स्वर्गातील देव करतात. का करतात तर या देहामध्ये काहीतरी विशेष असल्याशिवाय, या जीवनामध्ये, या देहामध्ये आल्याच्या नंतर माणसाने ठरवायचं की आपल्याला काय करायचं. बरं का, या जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसाला काय करता येत नाही, काय करता येतं त्यापेक्षा काय करता येत नाही हा प्रश्न आहे. या जगतामध्ये आल्याच्या नंतर अनंत जन्मीचा प्रवास थांबवून या देहामध्ये, या जीवनामध्ये मुक्त होता येतं. या जगतामध्ये, या देहामध्ये येऊन माणसाला आपलं नाव मोठं करता येतं. या देहामध्ये येऊन माणसाला समाजकारण करता येतं, चांगल्या पद्धतीनं करता येतं. या देहामध्ये आल्याच्या नंतर माणसाला भजन करता येतं. या देहामध्ये आल्याच्या नंतर इतरांच्या सुखदुःखामध्ये आम्हाला सामील होता येतं. या देहामध्ये आल्याच्या नंतर माणसांचे दुःख सुखाची जाणीव आम्हाला करून घेता येऊ शकते. म्हणून या जगतामध्ये या नरदेहाचं विशेष महत्व जगद्गुरु श्री तुकोबा आणि कहे ज्ञान नाही मोठे, आणि कहे ज्ञान नाही मोठे, आणि कहे ज्ञान नाही मोठे, आणि कहे ज्ञान नाही मोठे. रचते गडे देवाचे बजाला, रचते गडे देवाचे बजाले, रचते गडे देवाचे बजाला, रचते गडे देवाचे बजाले. हो आणि कहे ज्ञान नाही मोठे, आणि कहे ज्ञान नाही मोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे. टाळी वाजवा ना एकदा. मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर दुसऱ्यांची कला आवडून आपल्याला टाळी सुद्धा वाजवता येऊ शकते. वाजवता येऊ शकते. काय झालं, माणसाला स्वतःच्या दुःखापेक्षा इतरां सुखी दिसतात, याचं सर्वात मोठं दुःख आहे. काय देव जाणे. माणसाला फार दुःख कमी आहे, माणसाला फार दुःख कमी आहे, पण इतरांच्या सुखाकडे बघून माणसाचं जीवन दुःखी होतं, ही त्याची फार जीवनातली मोठी शोकांतिका आहे. म्हणून मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर ही शोकांतिका दूर करता येऊ शकते. नारायणे नामे, नारायणे नामे, नारायणे नामे, ओ जीवन मोक्ष. नारायणे नामे, नारायण नामे, नारायण नामे, नारायणे नामे, ओ जीवन मोक्ष. नारायण नामे, नारायण नामे, नारायण नामे, नारायण नामे, नारायण नामे, ओ जीवन मोक्ष. ओ जीवन मोक्ष. गाडे पाटील एवढंच विशेष आहे. या जीवनामध्ये अनंत जन्मीचा प्रवास करत करत इथपर्यंत जीव आला. म्हणून तर या देहामध्ये कर्म भोगण्यासाठी पर्यंत जीवाची नियुक्ती केली. म्हणून पण मानवी जीवन मिळायला गेल्यामुळे या जगतामध्ये भगवंताचं भजन करून आम्हाला जीवन मुक्त होता येऊ शकतं. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबा आपल्या जीवनाला धन्यता देतात. कारण आम्ही आमच्या जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर
आम्ही याचे त्याचे दास नाही झालो तर विठोबाचे दास झालो, याचं धन्यता महाराज अभंगाच्या दुसऱ्या धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो स्वतःच्या जीवनाला धन्यता देतात की धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. आमच्या जीवनामध्ये आम्हाला धन्यता प्राप्त करता घेऊन येऊ शकते हे मूर्तिमंत उदाहरण जर कोणाचं असेल तर ते जगद्गुरु श्री तुकोबारायांचे. मी जास्त प्रमाण देत नाही, फक्त एकच प्रमाण देतो. धन्य मनवी न इह लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखील. मी जास्त प्रमाण देत नाही. आता ज्यावेळेस समाज आम्हाला ऍक्सेप्ट करत नाही, ज्यावेळेस समाज आम्हाला दूर लोटतो, मी धन्य या शब्दावरती बोलतो. धन्य मी माने आपुले संचित राहिली प्रीत तुझे नाम. कधी कधी जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या संचिताला धन्यता देतात. कधी कधी जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या जीवनात धन्यता देत असताना आमच्या जीवनामध्ये भजन करल्यामुळे आम्ही त्या काळाच्या हातामध्ये पडणार नाही म्हणून धन्यता देतात. अजून धन्य काळ संत भेटे, धन्य काळ संत भेटे, हो धन्य काळ संत भेटे, हो धन्य काळ संत भेटे. पायी मिठी पडाली तो, गाई मिठी पडाली तो, संदेहाच्या सुटाला गाठी, संदेहाच्या सुटाला गाठी, संदेहाच्या सुटाला गाठी. तुकोबाराय आपल्या जीवनाला धन्यता कधी देतात? ज्या दिवशी आम्हाला संतांचं दर्शन झालं तो दिवस धन्य. बरोबर आहे का? तुका म्हणे धन्य ऐसा दिवस तो कोण, पंढरीच्या वाटे येता मूळ देखील. ही आपली परमार्थाची साधनेची फलश्रुती. मी यावरती बोलत होतो की धन्य मनवी न इह लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखील. ज्यावेळेस समाज आम्हाला दूर करतो, का दूर करतो तर आमच्या जवळ ती कर्तृत्वाची झालर आमच्या जवळ राहत नाही म्हणून. जेवढ्याही वेळेस आम्हाला ज्यावेळेस समाज दूर करेल त्यावेळेस माणसाने समजून जायचं की आम्ही कुठंतरी कमी पडलो. ही गोष्ट लक्षात घ्यायची. साधा सिंपल मुद्दा आहे.
समाज ज्यावेळेस आम्हाला ऍक्सेप्ट करेन त्यावेळेसच काही आमच्याकडे काहीतरी कर्तृत्व दिसेल. अरे मूर्ती कलाकार बनवणारा सुद्धा तशी तो दगड घेत नाही, अगोदर त्या दगडामध्ये बघतो की ही मूर्ती होईल की नाही होईल. जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्या अर्थी स्वीकारत समाज, जगद्गुरु श्री तुकोबाराय स्वीकारत नाहीये समाज त्यांना, त्यावेळेस तुकोबारायांना असं वाटलं, माझे मनाचे शब्द नाही, असं वाटलं की ज्या अर्थी मी समाज मला ऍक्सेप्ट करत नाही त्या अर्थी मी अशी एक खून गाठ बांधेन की एक दिवस तुकोबाराय सांगतात की मला पाहिल्याच्या नंतर तुकोबारायांना समाजाला भाग्य आम्ही तुका देखील असं म्हणावं वाटलं पाहिजे. धन्य म्हणवी नाही ह लोकी लोका, या मृत्यू लोकामध्ये आम्हाला कोणी जरी नाही स्वीकारलं तरी चालेल, पण एक दिवस असा येईल की संपूर्ण समाज आम्हाला स्वीकार. अजून एक बोलू का नाना, त्या समाजासमोर आम्ही ज्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस परिचय द्यायचा आहे, ज्यावेळेस समाज आम्हाला ऍक्सेप्ट करत नाही त्यावेळेस आमचा परिचय समाजाला कधीच द्यायचा नाही. आमचा परिचय देण्याची गरज नाहीये. ज्या अर्थी आम्हाला समाज लांब लोटतोय त्या अर्थी आम्हाला परिचय देण्याची काही आवश्यकता नाही. ज्या दिवशी आम्हाला आमच्या जीवनातले त्रुटी कळतील की आम्ही कुठं कमी पडतोय, हे दिवशी त्या व्यक्तीला जे कळालं ते व्यक्तीचं जीवन तो मनुष्य म्हणून जन्माला आला हे त्याला विशेषत्व म्हणावं लागेल. कारण का बोलू की गिरना भी अच्छा है, औकात का पता चलना भी अच्छा है. जब बढ़ाते हाथ उठाने को अपनों का पता चलना भी अच्छा है. जिन्हें गुस्सा आता है वो मन के सच्चे होते, हमने मुस्कुराते हुए देखा है. जिन्हें गुस्सा आता है वो मन के सच्चे होते हैं, जिन्हें गुस्सा आता है मैंने मुस्कुराते हुए देखा है. बर का, अब मैं भी सीख रहा हूं इंसानों के चेहरे पर पढ़ने के हुनर को. सुना है इंसानों के चेहरे पर किताबों से ज्यादा अच्छा लिखा होता है. नाही कळणार तुम्हाला. अरे वहीवरती कागदावरती लिहिण्यापेक्षा माणसाच्या चेहऱ्यावरती सांगून जातं की तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयी काय आदर आहे, काय भावना आहे. कधी कधी आम्हाला समजलं गेलं पाहिजे. जेवढा माणूस पदवीधर होऊन हुशार होतो तेवढा माणूस, त्याच्यापेक्षाही माणूस समाजकारणामध्ये राहून माणूस तेवढा हुशार होतो. माणसाचं कर्तृत्व बोलतं तेव्हा. या संसारामध्ये ज्याचा कर्तृत्व संपलं त्या व्यक्तीची व्हॅल्यू शून्य होते. लक्षात घ्या. अरे ज्या कुटुंबामध्ये रात्रंदिवस जी व्यक्ती कोणाच्या त्यांच्या समोर नजरेला नजर मिळण्याची ताकद कोणाची नव्हती, विनायक मामा, त्यांच्या समोर कोणाची उभी राहण्याची लायकी नव्हती, त्यांच्या समोर कोणी जर काही बोललं तर तो एक प्रमाण असा तो सिद्धांत त्यांचा होत होता, अशी त्यांची लायकी असताना ज्या दिवशी त्या व्यक्तीचं घरातलं कर्तृत्व संपलं त्या व्यक्तीची व्हॅल्यू शून्य झाली, शून्य होते. म्हणून माणसाने कधी कर्तृत्व माणसाचं संपू देऊ नये. लक्षात घ्या. तुमची ज्या दिवशी तुमचं कर्तृत्व संपेल त्या दिवशी तुमची जीवनातली व्हॅल्यू शून्य होऊन जाईल. ती समाजकारणातली असेल, ती वैवाहिक जीवनातली असेल, ती आध्यात्मिक जीवनातली असेल, भले ती कोणत्याही क्षेत्रातली घ्या. पण तुकोबाराय सांगतात की धन्य म्हणवी न इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखी येला. कर्तृत्वाने शिस्त होता येतं या देहामध्ये, न होणारं कार्य देहामध्ये करता येतं. तुकोबाराय आपल्या जीवनाला धन्यता देतात. काय धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आम्ही कोणाचेही दास होण्यापेक्षा आम्ही भगवान परमात्मे दास व्हायला हवं. कारण बोलू का, 4 वर्ग आहे. एक आहे ज्ञानोबा, एक आहे तुकोबा, एक आहे शिवबा आणि 4था आहे विठोबा. ज्ञान पाहिजे जर असेल तर ज्ञानोबाशिवाय पर्याय नाही. वैराग्य पाहिजे जर असेल तर तुकोबाशिवाय पर्याय नाही. स्वातंत्र्य किंवा धर्म जर आम्हाला पाहिजे असेल तर ते शिवबाशिवाय पर्याय नाही. आणि जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये सुख जर पाहिजे असेल तर ते विठोबाशिवाय पर्याय नाही. विठाला 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 विठाला. ज्ञान पाहिजे असेल तर ज्ञानोबाशिवाय पर्याय नाही. विज्ञानाचा जन्मच अध्यात्माच्या कुशीतून झालेला आहे. विज्ञानाचा जन्मच अध्यात्माच्या कुशीतून झालेला म्हणण्यापेक्षा ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीच्या कुशीमधून झालेला आहे.
ज्ञानी आमचा गुरु राजा महाराज ज्ञानी आमचा गुरु राजा महाराज ज्ञानी आमचा गुरु राजा महाराज ज्ञानी आमचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव तुम्हा ऐसे म्हणते ज्ञानदेव तुम्हा ऐसे मज पामराय माय घोरपणा मज पामराय माय घोरपणा म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे मज पामराय काय महाराज सांगतात की आमच्या उद्धाराकरता ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा अनमोल असा ग्रंथ तुम्ही आम्हाला दिला. बर, त्याची ऐका बरं का, आता त्याची नियुक्ती करत असताना त्याच्यामध्ये 56 भाषेचा गौरव केला. ऐका, 56 भाषेचा गौरव करत असताना नाना मराठी भाषा अशी आहे की त्याचा काना विलंटी रस्व दीर्घ जरी चुकला तरी त्या वाक्याचा अर्थ बदलून जातो. ज्ञानोबरांनी 56 भाषेचा गौरव ज्ञानेश्वरी मध्ये केलेला आहे आणि विशेष प्राधान्य मराठी भाषेला दिलेलं आहे. माझा मराठाची बोल कौतुके अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. ज्ञानोबरे सांगतात की अशी अक्षरे त्याच्यामध्ये मी मिळवीन ते सर्वसामान्य जीवाला कळेल अशी. बरं का, मराठी भाषेमध्ये श्रावण बाबा एक गंमत सांगतो. 56 भाषा श्रीहरिभाऊ त्याच्यामध्ये ऍड केल्या. मला सांगा त्याचा रस्व दीर्घ काना मात्र जरी विलांटी जरी चुकली तर त्या वाक्याचा अर्थ बदलून जाऊ शकतो. हा माझा सिद्धांत मी तुम्हाला पटवून देतो. दुष्काळ पडला, डायरेक्ट बोलतो, दुष्काळ पडला जिकडं नाही तिकडं सर्वत्र उपासमारी व्हायला लागली. आता कोणाचं काय प्रपंच करता, काय उदरनिर्वाहाचे काय पर्याय असतो तेच त्यांना माहिती. कसे प्रपंचाचा उदरनिर्वाह करतात. परिसरामध्ये चोरी व्हायला लागली आणि चोरी व्हायला लागल्याच्या नंतर सर्वसामान्य माणसाला त्याचा त्रास व्हायला लागला. सर्वसामान्य माणसाला त्याचा त्रास व्हायला लागला म्हणून सर्वसामान्य माणसाने पंचक्रोशीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि पोलिसांना चांगलं माहिती असतं की चोर कोण आहे. तुम्ही एवढं जास्त गंभीर घेऊ नका. पोलिसांना चांगलं माहिती असतं की चोर कोण आहे. पोलिसांनी त्यांना सांगितलं तुम्ही निश्चिंत घरी जा, आम्ही त्याचा छडा बरोबर लावतो. आता पोलिसांनी त्याला बोलवून घेतलं जो चोर होता तो. राधू मामा त्याला म्हणाले पोलीस साहेब म्हणे बाबा प्रपंचाचा उदरनिर्वाह करण्याकरता चोरी हाच एकमेव पर्याय नाही, अनेक कित्येक पर्याय आहे. चोरी काय करतो, चोरी जर केली तर तू जर पोलीस स्टेशन मध्ये जर आला तर तुला जर जामीन जर नाही झाली तर तुझ्या पत्नीचं काय होणार, तुझ्या मुलाबाळांचं काय होणार, तुझ्या आईवडिलांचं काय होणार, तुझ्या परिवाराचं काय होणार. पोलीस लोक समजून सांगत असतात कारण त्यांना सुद्धा भावना असतात देव. कारण प्रजाच त्या पद्धती जर त्यांच्या समोर जात जर नसेल तर कमीत कमी त्यांना म्हणावं तरी लागेल त्या पद्धतीनं. नाहीतर जय हरीन जय महाराज जर असे म्हटले तर सर्वसामान्य आकळणार नाही. आणि त्यांच्याकडे जाणारे व्यक्ती तसेच असतात, त्यामुळे त्यांना तसंच ट्रीटमेंट द्यावी लागते. त्यांना अगोदर समजून सांगितलं, त्याला सोडून दिलं म्हणे जा म्हणे तू आता चोरी करू नको. परत चोरीचं प्रमाण वाढलं, परत पोलिसांना वाटलं की आता पर्याय नाही. परत दुसरे PSI नियुक्त झालेले होते, त्यांच्या अंधकारामध्ये दया होती. त्याने सांगितलं म्हणे बाबा अगोदर तुझी अगोदर कंप्लेंट आमच्याकडे आहे, पण तुला मी नवीन बदली होऊन असल्या कारणामुळे मी तुला परत अजून एक चान्स देतो. पण तो PSI हुशार होते, त्यांनी कागदावरती लिहून घेतला होता, तसं पाठवलं नाही. कारण 100 बार बघणं आणि 1 बार लिखणं. वाक्य तुम्ही लक्ष देऊन ऐका बरं का, माझा मुद्दा येतोय. तो म्हणाला मी चोरी करणार नाही, जर चोरी जर केली तर पोलीस मला शिक्षा करतील. वाक्य बरोबर की नाही ना. पोलिसांनी त्याला सोडून दिलं. सोडून दिल्याच्या नंतर परत तो चोरी करायला लागला. ऐका बरं मुद्दा. परत तो चोरी करायला लागला आणि चोरी करता करता परत पोलिसांच्या कानावरती गेला. आता पोलिसांना शेवटचा पर्याय म्हणून त्याला अरेस्ट केलं, तुरुंगात टाकलं.
कोर्टामध्ये केस चालू झाली आणि केस चालू झाल्याच्या नंतर वकिलांनी त्याला प्रश्न विचारला किंवा जज साहेबांनी त्याला प्रश्न विचारला, म्हणे करे बाबा चोरी करतो म्हणे, चांगली गोष्ट नाहीये, परिवाराची त्याने हानी होते, मान सन्मानाची त्याने हानी होते, चोरी करणं चांगली गोष्ट नाही, पोलिसांनी तुला समजून सांगितलं का नाही? म्हणे सांगितलं. म्हणे किती वेळेस समजून सांगितलं? म्हणे 2 वेळेस समजून सांगितलं, पण तरी सुद्धा तू चोरी का करतोस? माझा मुद्दा इथे आता. तो म्हणाला मी काय करू त्याला आता? त्यांनी माझ्याकडून ते जे स्टेटमेंट लिहून घेतलं त्याला मी अनुसरून मला चोरी करावीच लागणार. म्हणे का? त्यांनी माझ्याकडून लिहून घेतलं काय? मी चोरी करणार. त्याच्या पुढं काय दिलं? कॉमा दिला. आणि नाही केली तर पोलीस मला शिक्षा करतील. मुद्दा कळायला लागतो मला. मी चोरी करणार, त्याच्या पुढे कॉमा दिला, नाही केली तर पोलीस मला शिक्षा करतील. मग मला सांगा मी चोरी करू का नको करू? नाही जर केली तर पोलीस मला शिक्षा करतील. अगोदर लिहून काय घेतले होते नाना? मी चोरी जर केली तर मी चोरी करणार नाही, आणि चोरी जर केली तर पोलीस मला शिक्षा करतील. पण थोड्याशा रस्व दीर्घाने एवढ्या कॉम्याने पूर्ण वाक्याचा अर्थ बदलून गेला आणि पूर्ण त्याचं जीवन बदलून गेलं. तर ज्ञानोबरायांनी 56 भाषा ज्ञानेश्वरीमध्ये वापरल्या आणि वापरल्याच्या नंतर आमच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरी दिली. ज्ञान पाहिजे असेल तर ज्ञानोबा गरा ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. हो ज्ञानाचा सागरा, हो ज्ञानाच्या सागरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ज्ञान पाहिजे असेल तर ते ज्ञानोबा, वैराग्य पाहिजे असेल तर ते तुकोबा. वैराग्य जीवनामध्ये असल्याशिवाय मनुष्य जीवन स्थिर नाही होऊ शकत. लक्षात घ्या. व्यवहाराकरता ज्ञान असणं फार गरजेचं आहे. संसारामध्ये स्थिर राहण्याकरता वैराग्य फार महत्वाचं आहे. आम्ही कोणाच्या वंशामध्ये जन्माला आणण्यापेक्षा आम्ही कोणाच्या विचाराने जीवन जगतो, आजच्या घडीला फार मोठं प्राधान्य त्याला द्यावं लागतं. लक्षात घ्या. म्हणून वैराग्य जर पाहिजे असेल तर ते तुकोबा, धर्म किंवा स्वातंत्र्य जर पाहिजे असेल तर ते माझे शिवबा. या जगतामध्ये जर आम्ही जर एवढं स्वातंत्र्यपूर्वक एवढं निश्चिंत स्वरूपाने जर या धर्म मंडपामध्ये जर बसत जर असेल, ती सर्वात मोठे जर आमच्यावरती उपकार कोणात जर असतील तर ते छत्रपती शिवराज महाराज. आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, धर्म आमचा त्यांनी मजबूत करून दिला. देव देश धर्मा पायी, देव देश धर्मा पायी, प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. जिंकाव का लढोनी मराव, हेची आम्हाला ठाव. लढोनी मराव, मरोनी जगाव, हेची आम्हाला ठाव. देशापायी सारे विसरू, धर्मापायी सारे विसरू. माया ममता नाती, शूर मी सरदार, मला काय गुणाची भीती. धर्म आम्हाला पाहिजे असेल तर शिवबा,
आणि सुख जर पाहिजे असेल तर ते विठोबा, कारण विठोबा शिवाय सोडून आमच्या जीवनात सुख प्राप्त होऊ शकत नाही, कारण तो कोण आहे? तो सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तू. सुखाचे सागर आनंदाच्या राशी तुझ्या पाया पासी सदा देवा, तुझ्या पाया पासी सदा देवा. सुखाचे सागर आनंदाच्या राशी. ज्ञानोबा चिंतन करतात, ऐसे माझे नाम घोषे नाही करते विश्वाची दुखे, अवघी एकची महासुखे दुमदुमी तबरले. म्हणून तुकोबा आहे धन्यता देतात. ज्ञान पाहिजे असेल तर ज्ञानोबा, वैराग्य पाहिजे असेल तर तुकोबा, धर्म किंवा स्वातंत्र्य पाहिजे असेल तर शिवबा, सुख जर पाहिजे असेल तर विठोबा. या देहामध्ये हे विशेषत्व करता येतं. आणि तिसरा विशेषत्व महत्व महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. आयुष्याच्या साधने, 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 आयुष्याच्या साधने. सच्चिदानंदा पदवी गेले, सच्चिदानंदा पदवी गेले, सच्चिदानंदा पदवी गेले. कळले आम्ही जन्मालो, कळले आम्ही जन्मालो, धन्य साधनाने आम्हाला सच्चित आनंद स्वरूपापर्यंत प्राप्त होऊ शकतं, येऊ शकतं. म्हणून आयुष्याच्या साधने सच्चितानंद पदवी घेणे. जीव अपूर्ण आहे, भगवान परमात्मा पूर्ण आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आनंद स्वरूप असणारा भगवान परमात्मा, त्याचा अतृप्त असणारा जीव त्याच्यामध्ये या देहामध्ये येऊन त्याचं पूर्णत्व तो करू शकतो, आनंद स्वरूपाला तो पोचू शकतो. हे विशेष महत्त्व महाराज या देहाकडून अपेक्षित करतात. आणि या देहाकडून अजून एक अपेक्षित व्यक्ती अशी आहे, अशी चर्चा अशी आहे की या देहामध्ये आल्याच्या नंतर माणूस पायटणी चालून करत करत स्वर्गाची निशाणी करू शकतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे पावट, तुका म्हणे पावट, तुका म्हणे पावट, तुका म्हणे पावटनी, तुका म्हणे पावटनी, तुका म्हणे पावटनी, तुका म्हणे पावटनी. करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, जन्मालो. हरि हरि ठोपार कुमार, ठोपार कुमार, ठोपार कुमार, ठोपार कुमार, ठोपार कुमार. हो हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय. विठ्ठल
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चितानंद पदवी घेणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाचे निशाणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो यथामती यथावकाश धावत्या वेगामध्ये धावतं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला बरोबर 11ला कार्यक्रम सुरू झालेला होता आता अजून 1 वाजायला 10 मिनटं कमी आहे तुम्ही गडबड करू नका काळजी करू नका मी 1च्या पुढे 1 मिनिटंसुद्धा जाणार नाही आपण सर्व मंडळी इथपर्यंत आलात मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देईन दादांचं जीवन राजकीय क्षेत्रामध्ये असेल सामाजिक क्षेत्रामध्ये असेल घरची जबाबदारी घेऊन हा संपूर्ण कुटुंबाचा जबाबदारीचा ओझं दादांनी आपल्या अंगावरती घेऊन तो पूर्ण केला आणि हा परिवार सुशिक्षित बनवला नवे परमार्थाचे संस्कार दादांच्या या आशीर्वादामुळेच त्यांना लाभले आणि म्हणूनही आजही गावामध्ये सर्व क्षेत्रामध्ये हा परिवार अग्रेसर असतो दादाही मला नेमकं साल सांगता येणार नाही त्या काळामध्ये सरपंच होऊन दादासुद्धा गेलेले आहेत म्हणजे समाजकार्याची आवड त्यापासून त्यांना होती आणि ती अविरतपणाने ते रक्ताचे गुण या परिवारामध्ये आले आणि मग तुमच्या सर्वांची सेवा करण्याचं सौभाग्य या परिवाराला करण्याचं मिळतंय आजही या कुटुंबातील या गावाची सेवा करण्याचं सौभाग्य या परिवाराला लाभलेलं आहे ते आमचे मामाश्री असतील राजेंद्र पटेल बावचे गावचे सरपंच आहे आणि म्हणून नेहमी आग्रह असतो कोणत्याही क्षेत्रामध्ये नेहमी त्यांचं मार्गदर्शन त्यांचे कोणत्याही समस्येवरती तोडगा ते काढत असतात त्यांना साथ करणारे संपूर्ण परिसर त्यांच्यावरती प्रेम करणारे संपूर्ण मित्रमंडळी आणि संपूर्ण इष्ट अप्तिष्ट सगळे सोयरी नातेवाईक मंडळी या ठिकाणी आपण सर्वजण आलात या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते आर्यम वाणी साहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव आमचे देवदास पाटील वाणी आबा ज्यांनी आम्ही प्रेमानं त्यांना आबा म्हणतो आबा या ठिकाणी उपस्थित झालेत आमचे माझ्यावरती मुलासारखं नितांत प्रेम करणारे आमचे पांडुरंग नाना जाधव या ठिकाणी आले त्यांना मी धन्यवाद देईल आमचे परमार्थी स्नेही मंजारी पटेल गाडे या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांनाही धन्यवाद देईल अमोल पाटील बावचे असतील आदी करून त्यांचा संपूर्ण आमचे आबा असतील वैजापूरकर असतील पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत गावातील संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपल्या सर्वांना धन्यवाद देईल आपण सर्वजण आमच्यावरती अशीच कृपा असेच आशीर्वाद आमच्यावरती असल्या कारणामुळे आम्ही बावची पटेल नेहमी सदैव संपर्कात राहतो आणि सदैव परमार्थाची ज्यावेळेस चर्चा निघते त्यावेळेस भरभरून मार्गदर्शन हे गाव आम्हाला करत असतं आणि म्हणून गावांनी ठरवलं नाना की गावामध्ये 2 महाराज आहेत गावाची सेवा करण्याकरता 2 महाराज कधी कधी महाराज भेटत नाही पण त्या अनुषंगाने जे दान दक्षिणा असतात ते मंदिराचं काम चालू आहे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने परमार्थिक कार्यासाठी काही ना काही योगदान संपूर्ण गावकरी मंडळींचं आहे
म्हणून याही परिवाराने मंदिराचं काम चालू असताना स्वतःच्या जेवढ्या काही वर्गण्या असतील त्या पूर्ण समर्पित करून दिलेल्या आहेत आणि दादांच्या प्रित्यर्थ दादांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या परिवाराने मंदिरासाठी 11,000 रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी टाळी वाजवून त्यांचं स्वागत करूया. असेच उपक्रम गावामध्ये जर राहिले, कोणी टाळ देऊ, कोणी विणा देऊ, कोणी पखवाद देऊ, कोणी धर्मकार्य करता चांगलं योगदान देऊ, अशा पद्धतीचं योगदान जर गावामध्ये जर असेल तर आपलं गाव चांगल्या पद्धतीत पूर्वस्थितीमध्ये यायला वेळ लागणार नाही. आपण सर्व मुठभर गावे बरं का, मुठभर गावे, पण अनेक गैरसमज होत असतात, ते बाजूला सारून गावाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून आपण सर्व मंडळींनी एकत्रित येऊन गावाचा विकास व्हावा या दृष्टिकोने सर्वांनी एकत्र येऊन सर्वांना सहकार्य करणं गरजेचं आहे. आदरणीय आमचे रामभाऊ नाना मुंडे असतील, सदैव नातवांसारखं प्रेम या मंडळींनी केलं आणि तुमच्या समोरच आज एवढं बोलण्याची अंतःकरणामध्ये जेवढी लालसा माझ्या अंतःकरणात निर्माण झाली, ती तुम्ही जे आम्हाला दिलेले आशीर्वाद आहे त्याच प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून एत जे जे मी बोले ते प्रभू तुमचे शिकविले, यया कारणे उधार जे आपुले आपण देवा. हे सारस्वतीचे कोड तुम्ही चलाविले जे झाड, तरी आता अवधानामृत बाड शिंपोने की जे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की समोर निवृत्तीनाथ दादा बसले आणि दादा म्हणतात की माऊली तुम्ही काहीतरी बोला. माऊली म्हणतात की मी तुमच्या समोर काय बोलू, जे तुम्ही आम्हाला शिकवलं तेच आम्ही बोलणार आहोत. जसं तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिले, तसं तुम्ही प्रेम केलं, ते प्रेमाचा आग्रह म्हणून या ठिकाणी बोलण्याची संधी मला भेटली. आणि म्हणून फोडीला हा भांडार धन्याचा हा मान, तेथे मी हमाल भारवाई. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचा संस्थानचे एक सेवक, स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचा सेवक म्हणून आणि बेटाचे तीच भव्य आणि दिव्य परंपरा चालविणारे श्री गुरु महंत रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने जे काही बोलण्याचा प्रयत्न केला, जे बरोबर असेल ते श्री गुरूंचाच आहेत. त्यांच्याच दृष्टिक्षेपामध्ये राहून जे 2-4 शब्द ऐकण्याचे, श्रवण करण्याचं सौभाग्य मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं आणि तेच माझ्या तोडक्या मोडक्या शब्दामध्ये मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असेल ते सद्गुरूंचे, जे चुकीचे असेल ते माझ्या बुद्धीचे दोष मला परत करा. मी निश्चित स्वरूपाने त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या सर्वांच्या चरणावृंदावरती मी नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला मी पूर्ण देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय, हरी हरी विठ्ठल जय जय. भोगी जय करू वेडे वागुळे अपराध महाराज तुम्ही, हरी नाही उच्चारिला हे कारण आपला. क्षमापराध महाराज तुम्ही, तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा. क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध.